हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे 1 मे आणि शुक्रवार. तर आत्ता वाजलेले आहेत 6:30 आणि माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, झाडझूड झालेली आहे, सगळं झालेलं आहे. आणि मुलं आणि आहो अजून झोपलेलेच आहेत कारण आता सुट्टी लागलेली आहे ना, त्यामुळे थोडंसं निवांतच चालतं बरं का. आणि आज 1 मे असल्यामुळे मुलांचा रिझल्टसुद्धा आहे. तर आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे, त्यामुळे तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आज सिद्धी, बंटी आणि समृद्धीचा रिझल्ट आहे. तर तुम्हाला पण त्यांना किती मार्क्स पडले हे सुद्धा व्हिडिओमधून समजणार आहे, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला आता सकाळी सकाळी आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर माझी ड्युटी असते ती किचनमध्ये. तर नाश्त्यासाठी मी रात्री इडलीचं पीठ भिजाय घातलं होतं ना, म्हणजे वाटून ठेवलं होतं. तर त्यासाठी मला सांबर बनवायचं आहे, इडली बनवायची नाश्त्यासाठी. तर ते बनवते मी. तर चला का, सांबर बनवण्यासाठी मी इथं तुरीची डाळ आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली. इथं बटाटा, टोमॅटो, वांग एक आणि 2 कांदे मी असे बारीक कट करून घेतलेत. तर अगोदर मी कुकरमध्ये पाणी ठेवलं, त्यामध्ये डाळ घालून घेणार आहे. डाळ घालून झाली की त्यामध्ये घालणार आहे ह्या सगळ्या चिरलेल्या भाज्या. आता वांग आणि बटाटा मला सांबरमध्ये आवडतो आणि छान लागतो, त्यामुळे आणि मुलं पण खातात. तर सांबर आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडतं. आहोंला इडली आवडत नाही बरं का, पण डोसा आवडतो. पण तरी पण मी देत असते थोडं का होईना खायला, कारण खाल्लं पाहिजे आणि त्यांनी खाल्लं तरच मग आपल्याला पण बरं वाटतं. सगळ्यांनी जर खाल्लं तर मग चांगलंच वाटतं. तर यामध्ये घालणार आहे चवीपुरतं मीठ. असं चवीपुरतं मीठ घातलं ना तर मग छान होत्यात सांबर. डाळीमध्ये पूर्णपणे मीठ उतरतं. थोडंसं अर्धा टाकला तेल घातलं आणि झाकण लावून छान अशा डाळ ही शिजवून घेणार आहे. इकडे कुकरला डाळ शिजते तोपर्यंत इकडे मी एका छोट्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे आणि त्यामध्ये ना शेवग्याच्या शेंगा घालून घेणार आहे. थोड्याशा वेगळ्याच उकडणार आहे, कारण ज्यावेळेस आपण डाळ मॅश करतो ना त्यावेळेस मग त्याचा पार भुगा होतो. आणि आता मी तोपर्यंत लसूण, कोथिंबीर हे सगळं चिरून घेणार आहे. फोडणीसाठी तयारी करणार आहे, कारण पटपट आवरायचं आहे, मुलांना पण स्कूलमध्ये जायचं आहे रिझल्ट आणण्यासाठी. तर चला, डाळ शिजते तोपर्यंत मी सांबरला लागणार सगळं वाटण म्हणजे लसूण वगैरे ते सगळं मसाला वगैरे काढून घेतलेला आहे. त्यानंतर इडली पात्राला तेल लावून घेतलं मी थोडं थोडं. आणि इकडं बघा आपलं पीठ किती फुलून वरती आलेलं आहे. आता यातलं मी थोडंसं पीठ घेणार आहे ह्या साईडच्या पातेल्यामध्ये आणि इडली लगेच वाफवायला घेणार आहे, कारण मुलांना जायचं आहे शाळेमध्ये. इकडे बघा मी सांबरला छान अशी फोडणी देऊन घेतली. सांबर आता छान थोडंसं उकळतं आहे मिडियम गॅसवरती. तोपर्यंत इकडे मी इडलीसुद्धा लावून घेतलेली आहे कुकरला. इकडे एक कुकर काढून घेतलेला आहे. समृद्धीने नाश्त्याला घेतलं आहे, आता नाश्ता करून जाईन रिझल्ट आणायला. तर मी पण नाश्ता करून घेतला आणि राहिलेले मी आता थोड्याशा एक कुकर उकळून घेणार आहे. बंटी नाश्ता वगैरे करून आंघोळ वगैरे करून मस्त असा छान तयार झालेला आहे. बघा आहोंनी पण नाश्ता केला आणि हा बघा आमच्या आहोंचा लुक एकदम छान दिसतंय. आणि चालल्यात आता मुलांना शाळेमध्ये घेऊन. तर बघा मुलं आणि आहो गेले शाळेमध्ये रिझल्ट आणायला. तोपर्यंत आता माझी भरपूर कामं बाकी आहेत, तर मी कामं आवरून घेते आणि तोपर्यंत मुलं पण येतील आणि आल्यानंतर मग तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. चला, तर बघा इथे गेले आहो आणि हे मुलं शाळेमध्ये रिझल्ट घेण्यासाठी. तर अगोदर गेले बंटीच्या क्लासमध्ये. तर बंटीच्या क्लासमधल्या मिस तिच्या क्लास टीचर बोलत होत्या की बंटी खूप हुशार आहे आणि छान अभ्यास करतो. त्यानंतर मग गेले सिद्धीच्या क्लासमध्ये. तर सिद्धीच्या क्लासमध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी रिझल्ट घेतला, त्यानंतर फोटो वगैरे काढले आणि जर गिफ्ट घेतलं आणि सही वगैरे केली. तर सिद्धीची मिस बोलत होत्या की सिद्धी पहिला नंबर अजिबात सोडत नाही बरं का, खूप हुशार आहे. तर त्यानंतर सिद्धी झाल्याच्या नंतर मग गेले समृद्धीचा निकाल घ्यायला. तर तिथं समृद्धीचा सुद्धा रिझल्ट वगैरे घेतला आणि आली शाळेतून रिझल्ट घेऊन. तर बंटी आलाय बघा, तुम्हाला त्याचा रिझल्ट दाखवतोय. तर त्याला सगळ्या विषयांमध्ये A ग्रेड मिळालेला आहे आणि छान मार्क्स मिळालेले आहेत. तर बघा, गुड बॉय मिस बंटी. असं बोलल्या तुला? गुड बॉय आहे ना, त्यामुळे म्हणले असते. त्यानंतर बघा हा सिद्धीचा निकाल आहे. तर तिला पण छान मार्क्स पडलेला आहे. किती नंबर आला सिद्धी तुझा? पहिला. आणि किती पर्सेंटेज पडले? 91.61. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तर छान मार्क्स पडलेत बघा सिद्धीला. तर त्यानंतर नंबर आहे आता समृद्धीचा.
सिद्धीला काय काय गिफ्ट मिळाले ते बघा. तर काय काय भेटले सगळं हा सांग. कंपास, पेन आणि किटकॅट. अरे वा छान, 3 गिफ्ट भेटल्या सिद्धीला. आता आहे बघा समृद्धीचा नंबर. 9वीत मला 85.83% मिळाले. कितवा रँक आलाय? फर्स्ट. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तर बघा अशा पद्धतीने माझ्या तिन्ही पण मुलांचे छान असे मार्क्स मिळालेले आहेत त्यांना. आणि तुमच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. तर तुम्हाला कसे वाटले माझ्या मुलांचे निकाल किंवा रिझल्ट ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा 5 वाजलेत आणि सिद्धी चाललंय लुडो खेळायचं. पल्लवी मावशी, समृद्धी आणि सिद्धी लुडो खेळतात. मम्मी आज मिसळपाव बनव ना. बघा समृद्धीची फरमाईश आहे आज आणि सिद्धीची पण आहे मिसळ पावाची. तर चला लागावं लागेल तयारीला. इकडे बघा फ्रीजमध्ये मटकी माझ्याकडे होती भिजवलेली आणि ती मटकी मी स्वच्छ धुवून घेतली. आता गॅसवरती कुकर पण ठेवून घेतलाय. यामध्ये 1.5 चमचा तेल घातलंय. आता यामध्ये थोडंसं जिरं घालायचं. अर्धा चमचा जिरं घेतलंय बघा. जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आपल्याला घालायचंय थोडीशी हळद. तर बाहेर मुलांचा क्रिकेट खेळतायत तर त्यांचा भरपूर कालवा आहे. तर थोडंसं समजून घ्या कारण सुट्टी असल्यामुळं मुलं आहेत ना क्रिकेट खेळतात बाहेर. छोटी छोटी मुलं आहेत ती. तर यामध्ये आपल्याला मटकी घालून घातल्याच्यानंतर थोडीशी तेलामध्ये अशी परतून घ्यायची. जो मटकीचा असा कच्चापणा किंवा उग्र वास असतो ना तो निघून जातो. आणि आता यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ. आता इथे मी 2 चमचे मीठ वापरणार आहे. तर तुम्हाला किती मिसळ बनवायची सांगितलं त्याच्यानुसार तुम्ही मीठ घेऊ शकता किंवा मटकी घेऊ शकता. आता आपल्याला या मटकीचा ना स्टॉक बनवायचा आहे त्याच्यामुळं मग मी इकडं पाणी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे आणि ते घालून घेणार आहे. आणि फक्त मटकीची जास्त नाही आपल्याला शिजवायची, एकच शिट्टी करून घ्यायची. इकडे कुकरमध्ये मटकी शिजते तोपर्यंत मी गॅसवरती दुसरा पॅन ठेवून घेतलेला आहे. आणि त्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे बघा. तर आपल्याला जे वाटण आहे ना मिसळीसाठी ते तयार करायचं आहे. तर इथं मी एवढं खोबरं घेतलेलं आहे. ते आता थोडंसं आपल्याला रंगावरती छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. आता अशी मिसळ जर घरी बनवली तर मग मुलं पोटभरीची खातात आणि खरंच खूप भारी लागते बरं का. तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने एकदा करून पहा, छान होते. खोबरं छान असं लाल रंगावरती परतून घ्यायचं. त्यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं 1 इंच आलं, थोडासा लसूण. ह्या खोबऱ्याबरोबरच आपल्याला हे परतून घ्यायचं. आणि एकदम झटपट अशी ही मिसळ तयार होते. तुम्ही पण एकदा नक्की करून पहा. मुलांना भाजी भाकरी खाऊन कंटाळा येतो तर असं वेगळ्या पद्धतीने थोडंसं काहीतरी घरामध्ये बनवलं तर मग मुलं आवडीने खातात आणि त्यांना आवडतं सुद्धा बनवलेलं. छान होते बरं का मिसळ. आता खोबरं आलं आणि लसूण छान असा परतला त्याचा कच्चपणा जाईपर्यंत लसणाचा आणि आल्याचा की त्यामध्ये कोथिंबीरीचे मी थोडेसे देठ घालून घेतलेले आहेत. तर ते पण छान असे परतून घ्यायचे. आणि यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला थोडंसं तीळ. आता इथं माझ्याकडं काळं पांढरं तीळ मिक्स होतं बरं का, तेच घेतलेलं आहे. तुमच्याकडं जर नुसतं पांढरं तीळ असेल तर ते घेतले तरी पण चालेल. तीळ टाकल्याच्यानंतर आपल्याला थोडंसं हे छान असं भाजून घ्यायचं कारण तीळ छान असे भाजायचे खरपूस, म्हणजे मिसळला टेस्ट आहे नाही रश्शाला एकदम मस्त येते बघा. तर तुम्ही सुद्धा एकदा माझ्या पद्धतीने अशी मिसळ करून पहा. तर चला म्हणलं आज बनवायची तर तुमच्यासोबत सुद्धा आपली ही रेसिपी शेअर करू म्हणून मग चला. खरंच खूप भारी होते बरं का. मी नेहमी ह्याच पद्धतीने मिसळ बनवत असते आणि घरामध्ये जर बनवली तर मग मुलं पोटभर सुद्धा खातात. आपण बाहेर जर गेलो तर मग पैसे तर जातातच पण पोटभर खायला मिळत नाही. तर असे पदार्थ मी मुलांना घरीच पोटभरीचे करून घालत असते. तीळ बघा इथं तडतड होईपर्यंत छान असे भाजलेले आहेत. आता ही एका डिशमध्ये काढून घेऊ. बघा हे एका डिशमध्ये काढून घेतले. आता धना पावडर माझ्याकडं आहे त्याच्यामुळे मग मी धने याच्यामध्ये भाजले नाही.
तुमच्याकडे जर धना पावडर नसेल शिल्लक तर तुम्ही याच्यामध्ये 2 चमचे धनेसुद्धा भाजून घ्या. त्यानंतर मग इकडे मी परत 1 चमचा तेल टाकलं आहे थोडंसं आणि त्यामध्ये 2 आकाराचे मोठे कांदे असे बारीक कट करून घेतले. तर कांदा आपल्याला फक्त जास्त काळा नाही करायचा, गुलाबी रंगावर आला की मग त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. हे बघा कांदा छान असा गुलाबी रंगावर परतलेला आहे. थोडासा बाकी आहे पण टोमॅटो टाकल्याच्या नंतर मग अजून तोपर्यंत परततो. आता इथं मी 1 मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतले पण त्यामधल्या बिया काढून घेतल्या. भाजीमध्ये टोमॅटो नेहमी वापरताना ना बिया त्याच्यामधल्या काढून घ्यायच्या, म्हणजे किडनी स्टोनचा जरा त्रास असेल ना तर त्याला त्रास जास्त होत नाही बरं का. टोमॅटो चांगला आता मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि कांदा पण तोपर्यंत चांगला गुलाबी रंगावरती येतो. बघा टोमॅटो चांगला असा 1 मिनिटभर चांगला असा तेलामध्ये परतून झाला की त्यामध्ये थोडासा गॅस कमी करायचा, त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे टोमॅटो चांगला असा मऊ शिजला जातो. तर झाकण काढले बघा आणि टोमॅटो आणि कांदा छान असा मऊ झाला आहे, चांगला गुलाबी रंगावरती परतून पण झाला आहे. टोमॅटोचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं बरं का. आणि आता गॅस बंद करणार आहे आणि हे एका ताटामध्ये काढून घेणार आहे थंड होण्यासाठी. बघा हे वाटण थंड झालेलं आहे आणि हे पण थंड झालं आहे. तर मग हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेतलं खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीरचे देठ. तर हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आपल्याला आणि गरज वाटली तर थोडं थोडं पाणी घालायचं, नाहीतर मग असंच फिरून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने मी थोडंसं अगोदर बिन पाण्याचं फिरवलं आणि नंतर थोडंसं पाणी टाकून छान अशी त्याची पेस्ट बनवून घेतली, वाटण बनवून घेतलं. आता हे एका डिशमध्ये काढून घेणार आहे. इकडं बघा मी हे वाटण काढून घेतलं आहे. आता ह्या वाटणाचा खरंच लय भारी सुगंध येतोय बरं का, कारण त्यामध्ये आपण तीळ वापरलेलं आहे. त्यामुळे तिळामुळे रस्सा छान पण लागतो, टेस्टी पण लागतो आणि दाटसर पण बनायला मदत होते. त्याच्यानंतर टोमॅटो आणि कांदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला आहे. याला पाणी न टाकता आपल्याला वाटायचं आहे. आम्ही टोमॅटो आणि कांद्याचं वाटण बनवून घेतलं आहे छान असं. आणि इकडे आपली कुकर पण थंड झालेला आहे, मटकी पण 1 शिट्टी करून घेतली, जास्त नाही आपल्याला उकडून घ्यायची. आणि याचा स्टॉकसुद्धा मटकीचा मी यामध्ये काढून घेतलेला आहे. आता आपल्याला रस्सा बनवायचा आहे तर फोडणीसाठी घेऊया. तर कढईमध्ये मी 2-2.5 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. आता तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे. बघा आपलं तेल पण छान तापलं आहे. यामध्ये मी थोडासा लसूण ठेचून घेतला, 7-8 पाकळ्या लसूण ठेचून टाकल्यामुळे सुद्धा फ्लेवर अजून छान होतो या मिसळचा. लसूण छान असा लाल रंगावरती परतून घ्यायचा. आता कुठल्याही भाजीला फोडणी जर व्यवस्थित बसली तर मग छानच होते बघा. तर लसूण चांगला परतला की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपले जे बेसिक मसाले आहेत, धना पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि थोडासा काळा मसाला घरगुती पद्धतीने बनवलेला तो घेतलेला आहे. आता तुम्हाला किती तिखट बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही हे मसाले घेऊ शकता. आता मसाले टाकल्याच्या नंतर गॅस कमीच करायचा, तर मसाले करपू नये त्यामुळे मी इथं 2-3 चमचे जो स्टॉक आहे तो घालून घेतलेला आहे. आणि छान आता कमी गॅसवरच हे मसाले 1-2 मिनिट परतून द्यायचे, म्हणजे छान असं तेल सुटतं. जर तुमच्याकडे स्टॉक कमी असेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी पण करून घ्या आणि गरमच पाणी मिसळसाठी वापरा, म्हणजे आपल्या मिसळच्या रश्श्याला आहे ना मस्त अशी तर्री येते गरम पाण्यामुळे आणि मस्त होते बघा. आता 2 मिनटं छान अशी आपण मसाले परतून घेऊ. तुम्हाला इथं तेल सुटलेलं दिसतच असेल तर यामध्ये आता आपण वाटण जे बनवून घेतलेलं आहे ना ते घालून घ्यायचं, कारण आपण वाटण अगोदर छान असं भाजून घेतलं त्यामुळे जास्त काय याला परतायची गरज नाही. ते पण छान या तेलामध्ये असं मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर टोमॅटो कांद्याचं वाटण पण यामध्ये घालून घ्यायचं, ते पण छान असं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये आणि परत 2-3 मिनटं त्यामध्ये शिजून घ्यायचं या मसाल्यांमध्ये. इथे बघा साईडनं तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे आपण मटकी शिजून घेतलेला स्टॉक. तुम्हाला जर अजून पाणी वाढवायचं असेल तर तुम्ही गरम पाणीच वापरा. आता घट्ट पातळ बघायची आणि तर बघा अशा पद्धतीने आपला मिसळचा जो कट आहे, रस्सा आहे तो तयार झालेला आहे अशा पद्धतीने.
आता छान अशी दणदणून उकळी काढायची बघा. थोडीशी टेस्ट करून पाहिजे, मीठ कमी आहे की जास्त आहे. जास्त असेल तर थोडं पाणी वाढवा आणि कमी असेल तर थोडंसं मीठ घालून घ्या, कारण आपण स्टॉक शिजवत असतानाच, मटकी शिजवत असतानाच मीठ घालून घेतलं आहे. परत मीठ घालायचं नाही, कारण मटकी शिजवत असताना जर मीठ घातलं ना तर मग त्या रश्श्याला टेस्ट खूप छान येते बघा. आता याला एक छान अशी दणदण उकळी काढून घेऊ बघा. याला चांगली अशी उकळी यायला लागली. आता यामध्ये ना एक पळीभर मी मटकी टाकून घेतली कुकरमध्ये, जे आपण शिजवली होती ना ती, आणि थोडीशी अशी मिक्स करून घ्यायची. आता खळखळून चांगलं 1-2 मिनिट उकळून द्यायचं. त्याच्यानंतर कमी गॅसवरती 5 ते 7 मिनटं छान अशी ही आपली जी रस्सा आहे, कट आहे, तो छान असा शिजवून घ्यायचा आणि एकदम मस्त होते बघा. इकडे बघा आपली कट रस्सा छान असा कडतोय, तोपर्यंत आहोंनी पावसुद्धा घेऊन आले. इकडे बघा आपल्या मिसळचा कट छान असा तयार झालेला आहे आणि इकडं ताटसुद्धा बनवून झालं आहे बरं का. तर आता मुलांना भूक लागली तर आता त्यांना जेवायला देते. तर बघा समृद्धीने पहिला नंबर लावला. एवढं ताट छान असं सजलेलं आहे, म्हणून आता कशी झाली ती सांगायची बरं का. बघा बसली पंगत, मिसळ पाव गरम गरम तडाखा मारता येते. तिकडं पल्लई मावशी सुद्धा, तिचे पण डोळे आम्ही पुरवतो बरं का. कशी झाली मिसळ? लय भारी. आणि इकडं समू दीदी खतरनाक. आणि समूला सिद्धीला मिसळ वडापाव असले आवडतं बरं का. आणि त्याच्यामुळं मग त्या घरीच हट्ट करतात माझ्यापाशी की मम्मी घरीच बनव, म्हणजे पोटभरीचं खायला मिळतं. तर चाललंय बघा ह्यांचं इकडं जेवण. आता बंटी आला बघा, दरवाजा वाजतोय, तो पण जेवाय वाचणार आहे लगेच. तर चला बघा, आमचा बंटी दादा आलाय खेळून आणि बसलाय आता मिसळ पावचा ताव मारतोय. आता गरम गरम मिसळ पाव. कशी झाली? छान झाली. आवडते ना तुला? खावा खावा. तर चला इथंच ब्लॉगला एंड करते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच एका नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.